गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या लेक्चरला आपण थोडंसं ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा पॉईंट बघितला. ॲटमॉस्फेरिक प्रेशरनंतर आपण थोडंसं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सकडे आपण आलो होतो. आणि आजच्या लेक्चरला आपण पास्कल्स लॉबद्दलचं थोडंसं मॅथमॅटिकल आणि थिअरॉटिकल जो पार्ट आहे प्रिन्सिपल त्याचं जे ते आपण समजून घेऊ. सुरुवातीला आपण पास्कल्स लॉचं स्टेटमेंट जे आहे ते बघू की पास्कल लॉ काय आपल्याला सांगतो की इट स्टेट्स दॅट द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट ऑफ ॲन एनक्लोज फ्लुइड. बरोबर. काय तर द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट ऑफ ॲन एनक्लोज फ्लुइड ॲट रेस्ट इज ट्रान्समिटेड इक्वली. काय तर प्रेशर जो येतो त्या ठिकाणी ट्रान्समिटेड इक्वली होईल किंवा जेव्हा इन्क्लोज फ्लुइड त्या ठिकाणी असेल तर. अँड अनडिमिनिश म्हणजे संपणार नाही, अनडिमिनिश म्हणजे संपणार नाही, टू एव्हरी पॉईंट ऑफ द फ्लुइड म्हणजे फ्लुइडच्या प्रत्येक पॉईंटला पण ते संपणार नाही असा त्याचा अर्थ होतो. अँड ऑल्सो ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर प्रोव्हाइडेड द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड. म्हणजे याचा अर्थ काय तर ते फ्लुइडमध्ये असणारं जे प्रेशर आहे ते सर्व ठिकाणी फ्लुइडच्या सर्व पॉईंटला त्या ठिकाणी इक्वली ट्रान्समिट होईल. परत त्याच्यानंतर असं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की प्रत्येक फ्लुइडच्या त्या पॉईंटला त्या ठिकाणी ते म्हणजे प्रेशर त्या ठिकाणी नाही आहे असं होणार नाही, ते त्या ठिकाणी असेलच. कमी प्रमाणात का होईना पण प्रत्येक पॉईंटला त्या फ्लुइडच्या त्या ठिकाणी प्रेशर जे इथे असेलच. आणि अजून ज्या भागामध्ये तुम्ही ते फ्लुइड टाकत आहात कोणत्याही कंटेनरच्या तर त्या वॉलवरती पण त्या ठिकाणी ते प्रेशर जे आहे ते प्रेझेंट असेल. आणि ते प्रेशर जे आहे त्या ठिकाणी ग्रॅव्हिटीचा इफेक्ट जो तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो त्या ठिकाणी निग्लेक्ट करेल. म्हणजे ग्रॅव्हिटी नाही आहे असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. बरोबर. म्हणजे अशा प्रकारचा हा प्रेशरचा भाग या ठिकाणी पास्कल लॉमध्ये तुम्हाला सांगतात. याची डायग्रॅम जर तुम्ही बघितली तर ही अशी एक सिम्पल डायग्राम त्या ठिकाणी अरेंज केलेली आहे. कन्सिडर वेसल विथ आर्म्स ABCD. हां, ए इथं आहे, बी इथं आहे, सी इथं आहे आणि डी इथं आहे. फिटेड विथ फ्रिक्शनलेस वॉटर टाईट पिस्टन. हा जो पार्ट आहे ब्लॅक कलरचा हा पिस्टनचा पार्ट आहे. बरोबर. फ्रिक्शनलेस पिस्टन समजा आपण त्या ठिकाणी टाकली आहे. विथ इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड ॲज शोन इन द गिवन फिगर. इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड जे आहे त्या ठिकाणी आहे असं आपण त्या ठिकाणी त्याला म्हणू शकतो. बरोबर. अजून त्याच्या पुढे गेल्यावरती आपण समजू की लेट द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन्स ABC अँड D. म्हणजे ABC आणि Dचे जे क्रॉस सेक्शन एरिया आहे ते असे आहेत की Aला तुम्ही ह्या ठिकाणी A म्हणू शकतात, Bला तुमचा 2A आहे, Cला तुमचा 3A आहे आणि Dला तुमचं A/2 आहे. असं क्रॉस सेक्शन एरिया त्या ठिकाणी आहे असं आपण मेन्शन करू. इफ अ फोर्स F इज अप्लाइड ऑन पिस्टन A. म्हणजे Aवरती एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे तुमचा हा F असेल, Bवरती एक्झर्ट होणारा तुमचा जो फोर्स आहे तो 2F आहे, Cवरती एक्झर्ट होणारा तुमचा फोर्स आहे तो 3A आहे आणि Dवरती होणारा F/2 असेल असं त्या ठिकाणी आपण मेन्शन करतो आहे. बरोबर. त्यातल्या त्यात द प्रेशर एक्झर्टेड ऑन द लिक्विड इज P = F/A. म्हणजे आपण काय म्हणतो की इफ फोर्स F डायग्राम जर तुम्ही बघितली की समजा फोर्स F जो आहे तो समजा Aवरती एक्झर्ट झाला, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया हा स्मॉल a आहे, तर त्यावेळेस त्या ठिकाणी प्रेशर किती असेल तर तो असेल फोर्स अपॉन एरिया म्हणजे F/A. बरोबर. इट इज ऑब्झर्व दॅट द अदर 3 पिस्टन्स B, C अँड D मूव्ह आउटवर्ड. म्हणजे B, C आणि D जे आहे ते आपण असं सांगू शकतो की तो आउटवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. जर कधी समजा हा A जो आहे तो डाऊनवर्डला आला तर BCD जे आहे ते एकमेकांपासून ते मूव्ह आउटवर्ड त्या ठिकाणी होतील. बरोबर. इन ऑर्डर टू कीप दिस 3 पिस्टन्स B, C अँड D दॅट इज प्रेशर B, प्रेशर C, प्रेशर ऑन D पॉईंट बिकम्स इक्वल्स टू P. म्हणजे याचं होतं काय की समजा हा A जो आहे जर याचं पिस्टन जर आपण ते डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह केलं तर ऑटोमॅटिकली इकडचा पिस्टन हा वरती जाईल, इकडचा पिस्टन हा वरती येईल आणि हा जो पिस्टन आहे हा या ठिकाणी डाऊनवर्डला जाईल. बरोबर. जेवढा प्रेशर तुम्ही समजा ह्या Aला इथून लावणार आहात तेवढ्याच भागानुसार हा साईडला इकडे पडेल, तेवढंच प्रेशर याच्यावरती एक्ट होईल आणि तेवढंच प्रेशर ह्या ठिकाणी याच्यावरती एक्ट होईल. म्हणजेच
तिघींवरती बी सी आणि डीवरती ॲक्ट होणारं जे प्रेशर असेल ते त्या ठिकाणी सारखं असेल हे आपण त्या ठिकाणी इंडिकेट करू शकतो. बरोबर. असं त्या ठिकाणी आपण साधं लॉजिक त्या ठिकाणी लावू शकतो. डायग्राम सोपी आहे. ह्या डायग्राममध्ये काय केलं की याच्यावरती फोर्स प्रेशर लावला, ॲटोमॅटिकली बीचं पिस्टन आउटवर्ड डायरेक्शनला जाईल, सी पण आउटवर्ड डायरेक्शनला जाईल आणि डी पण आउटवर्ड डायरेक्शनला जाईल. पण ज्या वेळेस ते आउटवर्ड डायरेक्शनला जातील तर त्यावेळेसचा त्यांचा प्रेशर जो आहे तो सारखाच त्या ठिकाणी असेल, इक्वली प्रेशर त्या ठिकाणी एक्झर्ट झालेलं असेल. कारण का तर आपण एक पिस्टन जे ते डाऊनवर्ड डायरेक्शनला देतो ऑटोमॅटिकली तिघी जे पिस्टन आहे ते त्या शेपपासनं त्या वेसलपासनं ते बाहेरच जातील, लांब जातील. बरोबर. अशा प्रकारचा हा पास्कल लॉ जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो किंवा त्याला आपण मेन्शन करू शकतो. एक्सपेरिमेंटल प्रूफ ते आहे. बरोबर. म्हणजे प्रेशर त्या ठिकाणचं ते सारखं आहे. म्हणजे याच्यावरनं तुम्ही जे स्टेटमेंटवरती बघितलं की द प्रेशर ॲप्लाइड ॲट एनी पॉईंट म्हणजे कोणत्याही एनक्लोज फ्लूइड म्हणजे कोणत्याही एका पॉईंटला जर तुम्ही प्रेशर अप्लाय केलं तर ते जे प्रेशर आहे ते इक्वली त्या ठिकाणी ट्रान्समिट होते. म्हणजे बीवरती, सीवरती आणि डीवरती. आणि परत प्रत्येक पॉईंटला जो प्रेशर आहे तो त्या ठिकाणी आहेच. बरोबर. म्हणजे अनडिमिनिशचा तो पार्ट नाही, व्हॅनिश तो होणार नाही. आणि अजून वॉल्स जे आहेत कंटेनरचे त्याच्यावरती तो एक्झर्ट होईल असं आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. आणि त्यावेळेस आपल्याला असं ऑब्झर्व करता येतं की तिथे ग्रॅव्हिटीचं काही एक्झर्शन नाही. कारण ग्रॅव्हिटी जर आली तर ती डाऊनवर्ड डायरेक्शनला आपल्याला माहिती आहे की म्हणजे एखादी बॉडी समजा आपण वरती फेकली तर ती जमिनीवरती येते. का तर त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी आहे. पण आपण ह्या ठिकाणी फोर्स जो आहे तो एका पिस्टनला लावतो ह्या ठिकाणच्या भागाला, त्यावेळेस हा भाग वरती जातो आहे, हा भाग खालती बाहेर आउटवर्ड डायरेक्शनला येतो आहे आणि हा भाग पण आउटवर्ड डायरेक्शनला येतो आहे. बरोबर. म्हणजे अशा प्रकारची ती एक ग्रॅव्हिटी निग्लिजिबल असणारी क्वांटिटी जी आहे ती ह्या भागामध्ये आपल्याला ऑब्झर्व करता येते. अशा प्रकारचा हा पास्कल्स लॉ आहे. याच्यानंतर आपण पुढच्या पॉईंटला ह्या ठिकाणी जाऊ. याचं नाव आहे हायड्रोलिक लिफ्ट. आता हा हायड्रोलिक लिफ्ट म्हणजे काय असतो तर तो वरती ओढणे असा त्याचा एक विचार होतो. हायड्रोलिक लिफ्ट जे आहे विच इज यूज टू लिफ्ट अ सपोर्ट हेवी ऑब्जेक्ट सच एज कार, ट्रक्स एट्सेट्रा वॉज ऑन द बेसिस ऑफ पास्कल्स लॉ. म्हणजे हायड्रोलिक लिफ्टचं काय असतं, आता समजा एखादी ट्रॅक्टर आहे त्याच्यामध्ये ट्रॉली आहे, तर ती ट्रॉलीमधली रेती जर असेल तर तिला आपण खालती करण्यासाठी हायड्रोलिक करतो. बरोबर. ते पंपच्या थ्रू म्हणजे एअर थ्रू त्या ठिकाणी हायड्रोलिक जे त्या ठिकाणी ते होतं असा त्याचा विषय. फक्त इथं आपल्याला वॉटरचा यूज करायचा आहे. पिस्टन कंटेनिंग फ्लूइड इज फिटेड विथ 2 पिस्टन्स S1 अँड S2. अशा प्रकारचे 2 S1 आणि S2 अशा 2 पिस्टन्स आपल्याला ह्या डायग्राममध्ये दिसत आहे. बरोबर. डायग्राम जर तुम्ही व्यवस्थित बघितल्या ऑब्झर्व केला तर तुम्हाला ते लगेच त्या ठिकाणी क्लिअर होईल. 2 डायग्राम आहेत. एक छोटंसं कंटेनर आहे आणि एक जे इथे मोठं कंटेनर आहे. डायग्राममध्ये काय घडतं ते आपल्याला बघायचं आहे की S1 हॅज स्मॉलर एरिया. S1 जो आहे त्याला स्मॉलर एरिया आहे. क्रॉस सेक्शन A1 त्याला आपण म्हणतो आहे. आणि S2 हॅज मच लार्जर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A2. S2ला जो एरिया आहे तो जास्त आहे. पिस्टन S1 इज यूज टू एक्झर्ट अ फोर्स F1 डायरेक्टली इन द लिक्विड. हा जो S1 आहे पिस्टन तो एक्झर्ट अ फोर्स F1 म्हणजे तो एक्झर्ट करणारा फोर्स जो आहे तो कोणता तर F1 डायरेक्टली ऑन द लिक्विड. लिक्विडवरती एक्झर्ट होणारा तो फोर्स आहे. म्हणजे S1ला आपण त्या ठिकाणी प्रेशराईज करणार आहोत. S1वरती फोर्स अप्लाय करणार आहोत ते ऑटोमॅटिकली तो डाऊनवर्ड डायरेक्शनला जाईल आणि त्यावेळेस ह्या वॉटर लेवलमुळे इकडची जी पिस्टन आहे ती अपवर्ड डायरेक्शनला त्या ठिकाणी मूव्ह होईल. हे आपल्याला या ठिकाणी ऑब्झर्व करायचं आहे. त्यावेळेस होईल काय तर द प्रेशर P1 बिकम्स काय असेल तर F1 अपॉन A1. कारण फोर्स बिकम्स F1 अँड एरिया बिकम्स A1 इज ट्रान्समिटेड थ्रू द लिक्विड. त्यावेळेस तो प्रेशर जो आहे तुमचा P1 तो लिक्विडमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर होईल टू द लार्जर अनडिमिनिश टू द लार्जर पिस्टन S2 आणि तो प्रेशर जो आहे तो ऑटोमॅटिकली P2कडे त्या ठिकाणी ट्रान्सफर होईल. दिस रिझल्ट्स इन ॲन अपवर्ड फोर्स ऑन द लार्जर पिस्टन S2 गिवन ॲज F2 बिकम्स इक्वल्स टू P2A2. म्हणजे S2कडे असणारा जो फोर्स आहे तो किती असेल तर प्रेशर इंटू एरिया. कारण P2 काय लिहू आपण तर F2 अपॉन A2 आणि त्याच्यामुळे F2 बिकम्स काय होईल तुमचा तर S2 P2 इंटू A2. अशी एवढ्या प्रकारचा जो फोर्स आहे तो तुमचा ह्या ठिकाणी प्रोड्यूस झालेला असेल हे आपण ह्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. परंतु पास्कल लॉ आपल्याला काय म्हणतो की प्रेशर जो आहे सर्व पॉईंटवरती तो सारखाच असतो. म्हणजे P1 बिकम्स इक्वल्स टू P2. त्याच्यामुळे F2 काय लिहू आपण तर P2A2च्या जागी आपण त्याला F1
इंटू A2/A1 असं त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. F1 इंटू A2/A1 ह्या ठिकाणी आपण प्रेशरला त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. म्हणजे ह्या ठिकाणी जर तुम्ही P2च्या जागी जर P1ची व्हॅल्यू टाकली तर तुम्हाला हे इक्वेशन त्या ठिकाणी सांगता येतं, बरोबर. परंतु समजा A2 जो आहे, एरिया जो आहे सेकंड याचा कशाचा, तर एरिया ऑफ हा जो एरिया आहे तो मॅक्झिमम आहे. म्हणजे A2 इज ग्रेटर दॅन A1. A1 जो आहे तो छोटासा आहे. त्याच्यामुळे F2 जो आहे तो F1पेक्षा ऑब्वियसली जास्त असेल, कारण एरिया जास्त आला. आणि त्याच्यावरनं आपण असं मेन्शन करू शकतो की दिस स्मॉल फोर्स इज अप्लाइड ऑन द स्मॉलर पिस्टन विल बी अपेअरिंग ॲज अ व्हेरी लार्ज फोर्स ऑन द लार्ज पिस्टन. म्हणजे स्मॉल पिस्टन असणाऱ्या कंटेनरवरती जर तुम्ही त्या ठिकाणी स्मॉल फोर्स जरी अप्लाय केला तरी त्या स्मॉल फोर्समुळे तुम्ही असं त्या ठिकाणी ऑब्झर्व करू शकता की एकदम हाय फोर्स जो आहे तो लार्ज पिस्टनवरती आपण एक्झर्ट करतो आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्झर्व करायला मिळेल. ॲज द रिझल्ट ऑफ इट हेवी लोड प्लेस आणि द लार्जर पिस्टन कॅन बी इझिली लिफ्ट अपवर्ड ऑर मूव डाऊनवर्ड. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी अपवर्ड किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनला त्या ठिकाणी त्याचं मुवमेंट जे आहे ते करू शकतात, बरोबर. ॲटोमॅटिकली म्हणजे साधं लॉजिक ते आहे. कशा पद्धतीने तुम्ही समजा ह्या भागाला इकडून फोर्स अप्लाय केला, याचं कनेक्शन थोडंसं इकडे लिक्विड सरफेसने आहे, ॲटोमॅटिकली याची लिक्विड लेवल जी ती कमी होईल, तो प्रेशर होतो तो इकडे सर्व ट्रान्सफर होईल आणि त्या प्रेशरमुळे इकडची वॉटर लेवल वाढेल आणि इनडायरेक्टली तो पिस्टन जो आहे तो अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. म्हणजे लिफ्टिंग करण्यासाठी त्या ठिकाणी हायड्रोलिक लिफ्टचा जो प्रकार आहे तो अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी मेन्शन करतो. फक्त त्याला थोडंसं पास्कल लॉचा रेफरन्स द्यायचा आहे. प्रेशरचं इक्वेशन आपल्याला ह्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे, फोर्सचं इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आणि तो पॉईंट जो आहे त्या ठिकाणी तो समजून घ्यायचा आहे. ओके, अशा प्रकारे आपण हा हायड्रोलिक लिफ्टचा जो पॉईंट आहे तो पण ह्या ठिकाणी क्लिअर करू शकतो. सेम तेच फीचर असणारे हायड्रोलिक ब्रेक्सचा जो पॉईंट आहे, हायड्रोलिक ब्रेक्सचा जो पॉईंट आहे तो आपण ह्या ठिकाणी मेन्शन करू शकतो किंवा त्याला आपण ह्या ठिकाणी एक्सप्लेन आपल्या भाषेत करू शकतो की हायड्रोलिक ब्रेक्स आर यूज टू स्लो डाऊन ऑर स्टॉप व्हेकल. म्हणजे स्लो करण्यासाठी किंवा स्टॉप व्हेकल इन मोशन. जर समजा ज्या व्हेकल्स मोशनमध्ये आहे त्या स्लो करण्यासाठी आपण त्याचा विचार या ठिकाणी करू शकतो. इट इज बेस्ड ऑन द सिम्पल प्रिन्सिपल ॲज दॅट ऑफ पास्कल्स लॉ. पास्कल लॉच्या बेसला त्या ठिकाणी हायड्रोलिक ब्रेक्स जे ते आपण एक्सप्लेन करू शकतो. डायग्रॅम बघा आपल्यासमोर आहे. डायग्रॅममध्ये तुम्हाला असं इट कन्सिस्ट ऑफ मॅटर मास्टर सिलेंडर ऑफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन्स A1. एरिया जो आहे तो एक मास्टर सिलेंडर जे ते आपल्या या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे, बरोबर. त्या सिलेंडरचा या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. त्या मास्टर सिलेंडरचा यूज केल्यानंतर वन एंड ऑफ द सिलेंडर इज अटॅच टू फ्रिक्शनलेस एअरटाईट पिस्टन P, बरोबर. त्याचं एक एंड जे आहे ते एअरटाईट पिस्टनला आपल्याला Pला त्या ठिकाणी अटॅच करायचं आहे. या ठिकाणी आपलं हे मास्टर सिलेंडर आहे, बरोबर. त्याचं एक एंड जे आहे ते आपण पिस्टन Pला त्या ठिकाणी कनेक्ट करणार आहोत, बरोबर. म्हणजे या ठिकाणी तुमचा काहीतरी पिस्टनचा तो एक प्रकार असेल, भाग असेल. द अदर एंड ऑफ द मास्टर सिलेंडर इज फिल्ड विथ ब्रेक फ्लूइड. दुसरे जे एंड आहे हे आणि हे एंड तुमचं ते ब्रेक फ्युएलने त्या ठिकाणी फ्लूडने ऑइलने त्या ठिकाणी कनेक्ट केलेलं आहे आणि हायड्रोलिक ट्यूब्सला त्या ठिकाणी ते कनेक्ट करतो आहे असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की ज्या ठिकाणचा एरिया तुमचा A2 असेल, क्रॉस सेक्शन एरिया, हे तुमचे त्या ठिकाणी ब्रेक फ्लूड्स आहेत, बरोबर. त्याचं त्या मास्टर सिलेंडरचं हे कनेक्शन जे ते आपण ते केलेलं आहे. म्हणजे एक कनेक्शन याला आणि इकडे समजा असं अशा पद्धतीचा तो पार्ट आहे. वेन द ब्रेक पेडल इज अप्लाइड बाय अ स्मॉल फोर्स. पण ज्यावेळेस आपण स्मॉल फोर्सने ह्या ठिकाणचं पेडल जे या ठिकाणी अप्लाय करू त्यावेळेस द पिस्टन P ऑफ द मास्टर सिलेंडर इज पुश इन फॉरवर्ड डायरेक्शन. त्यावेळेस इथला जो पिस्टन आहे तो फॉरवर्ड डायरेक्शनने त्या ठिकाणी पुश होईल, बरोबर. अँड द प्रेशर, आणि त्याच्यामुळे काय होईल की त्या ठिकाणी प्रेशर तो त्या ठिकाणी जनरेट होईल आणि तो प्रेशर किती, तर F1/A1 एरिया F1 त्या ठिकाणी एक्झिट होणारा चा तो पार्ट असेल. म्हणजे याच्यासाठी आपण समजा तो ब्रेक फ्लूडसाठी जर विचार केला तर याच्यावरनं आपण काय म्हणू शकतो की ॲज अ रिझल्ट पिस्टन इन द स्लेव्ह सिलेंडर ऑल्सो मूव्ज इन फॉरवर्ड डायरेक्शन सो ॲज टू मेंटेन द व्हॉल्यूम ऑफ द ऑइल इज कॉन्स्टंट.
आता हे स्लो सिलेंडरचा आपण ह्या ठिकाणी विचार करू की स्लो सिलेंडर पिस्टन पुशेस द फ्रिक्शन पॅड्स अगेन्स्ट द रोटेटिंग डिस्क विच इज कनेक्टिंग टू द व्हील्स कॉजिंग द मुव्हिंग व्हेकल टू स्टॉप द फोर्स टू स्टॉप. बरोबर. स्लेव सिलेंडरचं आपण ह्या ठिकाणी जर बघितलं तर ह्या ठिकाणी म्हणजे तिथं असणारा फोर्स जो आहे तो आपण F2 घेऊ आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी इक्वेशन जे ते आपलं P1 A1 असं त्या ठिकाणी येईल. बरोबर. परंतु P1 आणि P2चं इक्वेशन जे ते आपण सारखं घेतो कारण पास्कल लॉमध्ये आपण ते बोललेलो, मागच्या इक्वेशनमध्ये पण आपण ते बोललो आहे. म्हणून इथं तुम्हाला हे इक्वेशन जे आहे ते F1 इंटू A2 अपॉन A1 असं त्या ठिकाणी मेन्शन करता येईल. एरिया जो आहे A2 समजा A1पेक्षा जास्त मोठा असेल तर त्या ठिकाणी आपण असं सांगू शकतो की फोर्स ऑन F2 जो आहे तो पण त्या ठिकाणी मॅक्झिमम असेल. दिस शोज दॅट द स्मॉल फोर्स अप्लाइड ऑन द ब्रेक पेडल गेट्स कन्वर्टेड इंटू लार्ज फोर्स विच स्लोज डाऊन ऑर स्टॉप्स अ मुव्हिंग व्हेकल. म्हणजे एक हायड्रोलिक ब्रेक्स म्हणून पण आपण त्याचा यूज करू शकतो असं त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. हायड्रोलिक लिफ्टचं जसं आपण प्रेशर आणि फोर्सचा यूज करून त्या ठिकाणी लिफ्टिंग करू शकतो एखाद्या बॉडीचं किंवा एखाद्या वेटचं, तशाच प्रकारचा कन्सेप्ट जो आहे तो या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी आपण ब्रेक्स थ्रू त्याचा आपण ह्या ठिकाणी यूज जो आहे तो करू शकतो. बरोबर. आता ह्या पुढच्या भागाला आपण ह्या ठिकाणी सुरुवात करू. आता जो प्रेशर त्या ठिकाणी एक्झर्ट होतो आहे तो प्रेशर नेमका आपण कसा मेजर करू शकतो. त्याचे काही टाईप्स आहेत. त्यातला पहिला टाईप जो आहे तो तुमचा बॅरोमीटरचा यूज करून आपण मर्क्युरी बॅरोमीटरचा यूज करून पण त्याचं करू शकतो असं आपण त्या ठिकाणी मेन्शन याला म्हणू शकतो की मर्क्युरी बॅरोमीटरचा यूज करून आपण तो प्रेशर जो आहे तो एखाद्या हायड्रोलिक लिफ्टमध्ये म्हणा किंवा हायड्रोलिक ब्रेक्समध्ये एक्झर्ट होणारा जो प्रेशर आहे तो आपण मर्क्युरी बॅरोमीटरचा यूज करून पण त्याचं आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहे ते साध्या पद्धतीने इथं करू शकतो. ओके. इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर प्रेशर आर कॉल्ड प्रेशर मीटर्स. म्हणजे प्रेशर मोजण्यासाठी वापरणाऱ्या इन्स्ट्रुमेंटला प्रेशर मीटर्स आपण म्हणू शकतो किंवा प्रेशर गेज त्याला म्हणू शकतो और व्हॅक्यूम गेज आपण त्याला म्हणू शकतो. बिलो वी विल डिस्क्राईब टू इन्स्ट्रुमेंट्स विच आर कॉमनली यूज टू मेजर प्रेशर. दोन इन्स्ट्रुमेंटचा आपण ह्या ठिकाणी विचार करू जे तुमच्या सिलेबसला पण आहेत आणि मोस्ट ऑफ प्रेशर मोजण्यासाठी आपण त्याचा यूज करू शकतो. त्यातला पहिला जो आहे तो मर्क्युरी बॅरोमीटरचा प्रकार आहे. मर्क्युरी बॅरोमीटर जे आहे ते आपण ह्या ठिकाणी त्याचा यूज करू शकतो. डायग्राम तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. डायग्राम नेमकी काय आहे तर इन ॲन इन्स्ट्रुमेंट दॅट मेजर्स ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज बॅरोमीटर. त्या ज्या भागामध्ये आपण प्रेशर मोजतो त्याला आपण बॅरोमीटर म्हणू शकतो. वन ऑफ द फर्स्ट बॅरोमीटर वॉज डिस्कवर्ड बाय इटालियन सायंटिस्ट टॉरिसिली. टॉरिसिली नावाच्या सायंटिस्टने पहिलं बॅरोमीटर जे आहे म्हणजे प्रेशर मोजण्याचं जे मेजरमेंट आहे किंवा इक्विपमेंट आहे ते आपल्यासमोर जगात ते आणलेलं आहे. त्याची कन्स्ट्रक्शन आपण ह्या ठिकाणी बघू की द बॅरोमीटर इज इन द फॉर्म ऑफ अ ग्लास ट्यूब. ग्लास ट्यूब त्या ठिकाणी असेल कम्प्लिटली फिल्ड विथ मर्क्युरी. पूर्णपणे त्या ठिकाणी मर्क्युरी जो आहे त्या ठिकाणी डायग्राममध्ये तुम्ही जर बघितलं तर हा जो पूर्णपणे डार्क जो भाग आहे जो ABC असं त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे तो पूर्णपणे डार्क भाग जो तो त्या ठिकाणी मर्क्युरीचा आहे. अँड प्लेस अपसाईड डाऊन इन अ स्मॉल डिश कंटेनिंग मर्क्युरी. बरोबर. म्हणजे हे तुमचं एक टॉरिसॉइल्स व्हॅक्यूमचा तो एक प्रकार आहे आणि तो पूर्णपणे एका कंटेनरमध्ये ठेवला की ज्याच्यात मर्क्युरी ती आहे. याच्यामुळे होईल काय तर ही जी ट्यूब आहे ही पूर्णपणे एम्प्टी होती. याच्यात फिडअप केल्यामुळे ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये मर्क्युरी जी ती इंट्रोड्यूस त्या ठिकाणी होईल किंवा मर्क्युरीचं जे त्या ठिकाणी त्या एरियामध्ये ती फिलअप होत जाईल. ग्लास ट्यूब ऑफ अबाउट 1 मीटर म्हणजे त्या ठिकाणी 1 मीटर लेंथची ती ग्लास ट्यूब असेल अँड डायमीटर ऑफ 1 सेंटीमीटर आणि त्या ग्लास ट्यूबचा जो डायमीटर आहे तो 1 सेंटीमीटर आहे. इज फिल्ड विथ मर्क्युरी अप टू इट्स ब्रिम. म्हणजे एका पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत आपण त्याला फिल होतं आहे असं त्या ठिकाणी आपल्या डायग्राममध्ये दिसतं. म्हणजे ए पॉईंटपर्यंत त्या ठिकाणी ते मर्क्युरी जे आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी फिलअप त्याची ती आहे. बरोबर.
It is then quickly inverted into a small dish containing mercury. The level of mercury in the glass tube lowers as some mercury spills in the dish. त्यावेळेस असं आपल्याला आणि समजा आपण त्या ग्लास ट्यूबला समजा आपण एखाद्या डिशमध्ये समजा त्याला आपण टाकलं तर ते लेव्हल त्याची जी आहे ती थोडीशी कमी त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसते गॅप. आणि त्याच्यामुळे होईल काय तर त्या ग्लास ट्यूबमध्ये थोडासा स्पेस जो आहे तो रिकामा राहील, कारण त्यातलं जे मर्क्युरी आहे ते खालती ह्या डिशमध्ये त्या ठिकाणी खालती ते फ्लो होईल किंवा त्या डिशमध्ये ते टाकलं जाईल, बरोबर. आणि त्याच्यामुळे होईल काय तर तिथं जो सरफेसला जो गॅप आहे त्या ठिकाणी तो प्रोड्यूस झालेला असेल इन द ग्लास ट्यूब अँड द क्लोज एंड ऑफ द ग्लास ट्यूब द गॅप डज नॉट कंटेन एनी एअर अँड इट इज कॉल्ड टॉरिसेल्स व्हॅक्यूम. म्हणजे आता ह्यावेळेस असं होईल की इथं एअर जी आहे ती काहीच नसेल, मग त्यावेळेस त्या पोझिशनला आपण टॉरिसेल्स व्हॅक्यूम असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. इट डज कंटेन सम मर्क्युरी व्हेपर्स. आता त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडेसे मर्क्युरीचे व्हेपर पण राहू शकतात त्या पॉईंटमध्ये, तेवढ्या भागामध्ये. त्याच्यामुळे इथं आपण असं मेन्शन करू शकतो की दस द प्रेशर ॲट द अप्पर एंड ऑफ द मर्क्युरी कॉलम इनसाइड द ट्यूब इज झिरो. म्हणजे ह्या ठिकाणी असणारा जो प्रेशर आहे तो आपण झिरो या ठिकाणी कन्सिडर करू. दॅट इज द प्रेशर ॲट पॉईंट सच ए इज पी ए बिकम्स झिरो. म्हणजे ए पॉईंटला असणारं जे प्रेशर आहे ते आपण झिरो या ठिकाणी कन्सिडर करू. लेट अस कन्सिडर पॉईंट सी ऑन द मर्क्युरी सरफेस ऑन द डी. म्हणजे इथं सी पॉईंट तुमचे हे आहेत अँड अनादर पॉईंट इज बी. आणि बी जो आहे तुमचा तो ह्या ठिकाणी पॉईंट तो आहे इनसाइड द ट्यूब. तो बी पॉईंट तुमचा तो इनसाइड द ट्यूब असेल ॲट द सेम हॉरिझॉन्टल लेवल ॲज दॅट ऑफ द सी, बरोबर. सेम हॉरिझॉन्टल लेवल त्याची सीची लेवल जी ती सारखी आहे. द प्रेशर ॲट सी इज इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0 त्याला आपण म्हणू, बिकॉज इट इज ओपन टू ॲटमॉस्फिअर. कारण का तर तो ॲटमॉस्फिअरच्या रिलेटेड तो आहे, ॲटमॉस्फिअर त्या ठिकाणी आहे. म्हणजे ह्या भागावरती ॲटमॉस्फिअरचा एक्झर्शन आहे, या भागावरती पण ॲटमॉस्फिअरचा एक्झर्शन आहे. ॲज पॉईंट बी अँड सी आर ॲट द सेम हॉरिझॉन्टल लेवल द प्रेशर ॲट बी इज ऑल्सो इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. जर बी सी हे एकाच लेवलला त्या ठिकाणी असतील, सारख्या लेवलला ते आहे, त्याच्यामुळे आपण जर सी त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या पिरियडमध्ये आहे तर मग आपण असं म्हणू शकतो की बीला पण त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. त्याच्यामुळे आपण प्रेशर ऑन बी बिकम्स इक्वल्स टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर, त्याला आपण P0 म्हणतो, बरोबर. सपोज द पॉईंट बी इज ॲट अ डेप्थ. समजा डायग्राममध्ये दिसते की बी जो होतो ॲट डेप्थ आहे, एचच्या बिलो तो आहे समजा द पॉईंट ए and rho is the density of mercury, then Pb becomes equals to Pa plus H rho g. आपण मागच्याच हायड्रोलिक लिफ्टच्या इक्वेशनमध्ये थोडंसं त्याचं आपण ऑब्झर्वेशन केलेलं आहे, सॉरी ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या. Pb becomes equals to Pa plus H rho g. ओके. आता परत ते काही एक्सप्लेन करण्याची ह्या ठिकाणी गरज नाही आहे किंवा ह्या पॉईंटला ते आपल्याला परत रिकॉल करण्याची गरज नाही आहे, बरोबर. म्हणजे अशा प्रकारचं ते प्रेशर जे आहे ते आपण ह्या ठिकाणी प्रोड्यूस करू शकतो, असं त्याचा आपण इनडायरेक्टली या ठिकाणी उल्लेख करतो आहे. सेकंड पॉईंट जो आहे, सेकंड टॉपिक जो आहे तो आपला ओपन ट्यूब मॅनोमीटरचा आहे. म्हणजे पहिलं जसं बॅरोमीटरचं होतं प्रेशर मोजण्यासाठी, तसं आताचा जो पॉईंट आहे तुमचा तो ओपन ट्यूब मॅनोमीटरचा आहे. याच्यामध्ये मॅनोमीटर काय यूज करतं किंवा मॅनोमीटरचं कन्स्ट्रक्शन काय आहे तर मॅनोमीटर कन्सिस्ट ऑफ यू शेप ट्यूब. त्या मॅनोमीटरचा जो शेप आहे तो यू शेप आहे. डायग्राम जर तुम्ही बघितली ह्या ठिकाणी तर पार्टली फिल्ड विथ अ लो डेन्सिटी लिक्विड. थोडंसं कमी प्रकारचं लिक्विड जे आहे त्या ठिकाणी आहे, सच ॲज वॉटर ऑर केरोसिन. त्याची डेन्सिटी कमी पाहिजे फक्त त्या लिक्विडची, वॉटर असेल किंवा केरोसिन त्या ठिकाणी असेल. त्याच्यामुळे होतं काय तर दिस हेल्प in having a larger level difference between the level of liquid in two arms of the manometer. म्हणजे त्यांची हे जे दोन आर्म्स आहेत थोडीशी लेवल त्याची जी डिफरन्स त्या ठिकाणी राहतो काहीतरी दोघी आर्मचा, असं त्या ठिकाणी इनडायरेक्टली उद्देश आहे. वन आर्म ऑफ द मॅनोमीटर इज ओपन. एक आर्म त्याचं जे ते आपण ओपन करतो आहे विथ ॲटमॉस्फिअर अँड द अदर इज कनेक्टेड विथ कंटेनर डी. म्हणजे ह्या एक आर्म त्याचं जे आहे ते आपण ह्या डीला कनेक्ट केलेलं आहे
आणि एक आर्म त्याचं जे ते आपण ओपन ठेवतो आहे. बरोबर, डायग्राम जर तुम्ही अजून व्यवस्थितपणे त्या ठिकाणी बघितली तर. बरोबर, याचं एक आर्म जे ते ओपन आहे आणि एक आर्म जे ते ह्या ठिकाणी डीला कनेक्ट आहे. बरोबर. द प्रेशर पी इज टू बी मेजर, म्हणजे पी जो आहे तो आपण त्या ठिकाणी ह्या कंटेनरमध्ये त्याचं मेजरमेंट जे ते आपण त्या ठिकाणी करू शकतो. द प्रेशर ॲट पॉईंट ए पॉईंटला असणारं जे प्रेशर आहे, ए पॉईंट तुमचं जर बघितलं तर तो ह्या ठिकाणी आहे. इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर, त्याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणू शकतो. कारण का तर ते आर्म जे आहे तुमचं ते ॲटमॉस्फिअरला त्या ठिकाणी कनेक्टेड आहे. म्हणजे याच्यात आपण वरच्याला या सेंटेन्समध्ये त्याला मेन्शन केलेलं आहे. बिकॉज दिस आर्म इज ओपन ॲट ॲटमॉस्फिअर, कारण का तर ते आर्म जे ते ॲटमॉस्फिअरला ओपन आहे आणि त्याला आपण P0 त्या ठिकाणी मेन्शन करतो आहे. बरोबर. टू फाइंड द प्रेशर ॲट सी पॉईंटला आपल्याला प्रेशर जे ते ह्या ठिकाणी फाइंड करायचं आहे. विच इज एक्सपोज टू द प्रेशर ऑफ द गॅस इन द कंटेनर. म्हणजे काय, तो काय करतो आहे तर तो कंटेनरमध्ये गॅस जो आहे तो एक्सपोज करेल. अशा प्रकारचा तो पॉईंट जो आहे तो आपण ह्या ठिकाणी क्लिअर करू शकतो, त्याला आपण या ठिकाणी सांगू शकतो. वी कन्सिडर अ पॉईंट बी इन द ओपन आर्म. ह्याच आर्ममध्ये आपण पॉईंट बी जो आहे तो ह्या ठिकाणी कन्सिडर करतो आहे. ऑफ द मॅनोमीटर ॲट द सेम लेवल ॲज, म्हणजे जी लेवल सीची असेल त्या लेवलला आपण तो पॉईंट जो तो कन्सिडर करणार आहोत. फक्त तो ह्या इकडच्या ओपन आर्मला तो आपण त्याला घेतो आहे. बरोबर. त्याच्यामुळे होतं काय, द प्रेशर ॲट द पॉईंट बी अँड सी इज द सेम. म्हणजे काय, जर लेवल दोघींची सारखी आली त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की दोघीवरती एक होणारं जे प्रेशर आहे ते सारखं आहे. त्याच्यामुळे आपण हे इक्वेशन जे त्या ठिकाणी सांगू शकतो की पी सी इक्वल्स टू पी बी. बरोबर. कारण का तर लेवल त्याची जी ती सारखी आली आणि त्याच्यामुळे लेवल सारखी आल्यामुळे आपण त्या ठिकाणी असणारं प्रेशर जे आहे ते पण सारखं आलं असं आपण त्याला या ठिकाणी मेन्शन करू शकतो. त्याच्यामुळे द प्रेशर ॲट पॉईंट पी मागच्याच इक्वेशनमध्ये आपण त्याला मेन्शन केलेलं आहे. पी बी बिकम्स इक्वल्स टू किती असेल तर P0 ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस H × G. बरोबर. म्हणजे त्या ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि त्या लिक्विडचं प्रेशर नेमकं किती ते आपण प्रेशरच्या इक्वेशनमध्ये त्याचं डेरिवेशन बघितलेलं आहे पहिल्या लेक्चरमध्ये. तेच इक्वेशन आपण टाकतो की PB प्लस P0 म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस आणि प्रेशर इनसाइड द लिक्विड, ते असेल आपलं H × G, वेअर H इज हाईट, रो इज डेन्सिटी आणि G बिकम ग्रॅव्हिटी. ओके. वेअर रो इज द डेन्सिटी, म्हणजे ते सर्व तुमचं त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. त्यातला H जो आहे तो आपण म्हणजे रो जो आहे तो काय असेल तर डेन्सिटी ऑफ लिक्विड इन मॅनोमीटर, ते लिक्विड ज्याच्यामध्ये आहे त्याची डेन्सिटी असेल. H काय आहे तर हाईट ऑफ द लिक्विड कॉलम अबोव पॉईंट बी, बीपासून अबोव पॉईंट बीला जे आहे ती हाईट जी आहे ती आपण ह्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. अँड G इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. G जो आहे तो ॲक्सेलरेशन ड्यू टू, कारण का तर ते लिक्विड लेवल कमी जास्त होईल ड्यू टू द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अकॉर्डिंग टू पास्कल्स प्रिन्सिपल प्रेशर ॲट सी इज द सेम ॲट डी. जे सीवरती प्रेशर असेल तेच प्रेशर तुमचं डीवरती असेल. कारण का तर पास्कल लॉमध्ये आपण सांगतो की पूर्ण प्रेशर सर्व पॉईंटला फ्लुइडचं जे आहे ते सारखंच असेल आणि त्याच्यामुळे जे प्रेशर सीला असेल तेच प्रेशर डीला असेल. दॅट इज प्रिन्सिपल द चेंबर. म्हणजे त्या याच्यामध्ये आपण सांगू शकतो की त्या चेंबरमध्ये किंवा त्या कंटेनरमध्ये किती प्रेशर असेल ते सारखंच त्या ठिकाणी आहे. देअरफॉर द प्रेशर पी इन द कंटेनर इज किती तर PC. डीचं जे प्रेशर आहे त्याला आपण P म्हणू आणि ते किती तर सीला आपण सुरुवातीला बोलतो की पास्कल लॉवर की सी पॉईंटला जे प्रेशर असेल तेच डी पॉईंटला असेल. पास्कल लॉमध्ये आपण ते बघितलेलं आहे, त्याच्यामुळे आपण P इक्वल्स टू PC असं म्हणू. आता इक्वेशन वरचं जर समजा आपण हे बघितलं तर त्या ठिकाणी आपण म्हणजे की PC इक्वल्स टू PB आहे. बरोबर. PC म्हणजे काय आहे तर तो PB आहे. त्याच्यामुळे ह्या इक्वेशनमध्ये आपण PB त्याला जर मेन्शन केलं तर तिथं आपण PBचं इक्वेशन जे ते यूज करू शकतो. बरोबर. म्हणजे P बिकम्स काय आला तुमचं PC आला, पण PC म्हणजे काय PB तो ह्या ठिकाणी आपण मेन्शन केलेला आहे, पण PBचं इक्वेशन आपल्याला ह्या ठिकाणी माहिती आहे. म्हणून P इक्वल्स टू तुमचं काय आलं प्रेशर P0 प्लस H × G. बरोबर. हे झालं तुमचं डी पॉईंटला असणारं प्रेशर. ॲज द मॅनोमीटर मेजर्स द गेज प्रेशर ऑफ द गॅस इन द कंटेनर D, वी कॅन राईट द गेज प्रेशर इन द कंटेनर D ॲज P - P0. म्हणजे प्रेशर गेज प्रेशर कसा काढला आहे तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे तो तुमच्या कंटेनरमध्ये असणाऱ्या प्रेशरमधून जर तुम्ही सबस्ट्रॅक्ट केला
तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमचा गेज प्रेशर मिळेल. आणि तेच आपण ह्या इक्वेशनमध्ये ह्या ठिकाणी करतो आहे. P मायनस P0 इक्वल्स टू H ρg ह्या इक्वेशनवरनं आपण मेन्शन करतो आहे. म्हणजे हा झाला तुमचा गेज प्रेशर. पण कशाचा, तर तो मॅनोमीटरच्या थ्रू आपण त्याला ह्या ठिकाणी मेन्शन करण्यासाठीचा केलेला एक प्रकार असेल. ओके, या ठिकाणी आपण थांबू. पुढच्या लेक्चरला आपण नवीन टॉपिक त्या ठिकाणी सुरुवात करू. ओके, थँक्यू.